मी तुमच्याकडे एक छोटासा क्वेश्चन टाइप करूया आपण. हम्म. सो नॉट मी अँड हर असं बोलायचं. जर तू ते करत नसशील तर नॉट मी अँड हर, तू करत नसशील तर नॉट मी अँड हर. हु इज मोस्ट लाईकली टू नॉट मी अँड हर. ठीक आहे. फर्स्ट आहे, तुम्ही एखादी गोष्ट एकमेकींकडून घेता पण विसरता द्यायला परत. नॉट मी अँड हर. कानातले आहेत माझे तुझ्याकडे पांढऱ्या ते रंगाचे. मी विसरले नाही ते मी घेतलेले. पण नाही विसरले. ठीक आहे. दिले नाहीयेस तू. आम्ही दिले नाही, मी नाहीच देणार आहे ते. माझे ते. हा. गोष्ट छोटी असते पण खूप मोठ्या मोठ्याने हसायची सवय कोणाला असते की छोट्या छोट्या गोष्टीला खूप नॉट मी अँड हर. रिसेंटली कुठली गोष्ट झालेली की ती उगाच हसते, म्हणजे गोष्ट हसण्यासारखी नाहीच आहे. असं काही नाही, पण इन जनरल In मी जरा खूपच असते. आणि कुठे ती जागा वगैरे नाही बघू शकत आला ती रस्त्यात कुठेतरी वॉशरूम मध्ये मूवी ते खाली बसून बिसून असू शकते ती, पण ते ऍक्च्युली मीही असते, पण आलापिनी खूपच असते. जास्त हसते म्हणजे माझं जास्तच सगळं जरा ओपन रडणं होते. पण. हा. सगळं जास्त आहे. गेट जेलस इझिली. नॉट मी अँड हर. ओके, ते मगाशीच झालं होतं आपलं. आर्ग्युमेंट कुठल्याही फालतू गोष्टीवर, फालतू नाही म्हणणार, छोट्या छोट्या गोष्टींवर पटकन स्टार्ट कोण करतं? नॉट मी अँड हर. तुला लाजच नाही वाटत आहे काय बोलताना? आलापी तू 2 मिनिटं घे, 2च मिनिटं घे. हा, मला वाटतं आणि मोडवर अवलंबून. आलापी परत एकदा 2 मिनिटं घे. काल आपण जे काही तू घरी आल्यापासून जे काही आपल्यात संभाषण झालंय तेवढंच, बाकी मिनिटं राहू दे, ते सगळं तू आठव आणि परत एकदा ही प्रश्न विचारेल, तू परत एकदा उत्तर दे. ओके, ठीक आहे? काय म्हणते? परत एकदा रेडी? ओके, ऍक्शन. विचार प्रश्न. विचार. ओके, माझं म्हणणं आहे की ते मूडवर आहे, असं काही नाही. तूही छोट्या छोट्या गोष्टींवर ना श्वास घ्यायला वल्लरी. आपण खोटं बोलणार तुला माहितीच नव्हतं. तू पण बोल आम्ही ना. खोटं बोलतोय. आम्ही तू- खोटं खरं नाही बोलतो. ओके. तू बोल ना नॉट मी अँड नॉट हर. मी अँड हर. मला वाटत होतं की हिला कळावं, स्वतःहून मी बोलावं, पण मी म्हणते नॉट मी अँड हर. काय हे अलापिनी? पण आलापिनी बास. मी सांगतेय ते मूडवर अवलंबून आहे, असं काही नाही. वल्लरी पण छोट्या छोट्या गोष्टी, आला मी कॉफी लवकर संपव, ह्याच्यावर वल्लरी ही भांडूच शकते. भांडत नाही, मी चिडते. ते तेच स्टेटमेंट ते. असतं. आलापिनी तेव्हा तिचं साफ चूक असतं. आलापिनी जर भांडत असेल तर कशी भांडू शकते ती? म्हणजे एक ऍक्शन जर म्हटलं करून दाखव एखादी. आलापिनी एक्स्ट्रीम. मजा येते, तुला मिळलं. एकदा आम्ही मेकअप मध्ये बसलोय, ओके. सगळेच आमचे कोणतरी अजूनही आहेत आणि मी आले, पण मला पटकन मेकअप चेंज करून जायचं. मी खुर्चीवर बसले. तर हे मला पण आठवत नाही तू काय सांगतेय. आलापिनीला म्हटलं की आलापिनी तू प्लीज मला चेअर देतेस का? ती कधी काय करेल, देईल. ओके. आलापिनी पण मला चेअर देतेस का? प्लीज मला शेअर हो घे ना. आणि स्वतः खाली बसली. तू घे chair. ती खाली बसली होता, तू माझी चेअर आणि बसली ती जमिनीवर सगळ्यांसमोर. आलापिनी सॉरी. त्याच्या आधी काहीतरी झालं असेल. घरावर मेकअप कर, एवढं करायची काय गरज होती? घे माझी chair. मी खाली बसते म्हणून बसली ही जमिनीवर. बापरे, असे काही करू शकते. बापरे. आलापिनी सुचतात गोष्टी मला असं करायला सुचतं. हे काय कळलंच कारण नाहीये. सॉरी, हे काय उत्तर आहे? सुचतात. आपण पुढे जाऊया, नाही तर आपण इथेच जाऊ. पुढे जाऊया. बर्थडे इझिली कोण विसरू शकतो? नॉट मी अँड हर. मी जनरलच डेट्स वगैरे विसरू शकते. नावं. तारखा मी विसरते. ओके. लवकर लग्न कोण करू शकतं? 6 वर्षाचं अंतर त्यामुळे आपण तिने करूया. ते मी घेते. हा, आणि नकोच तिने करावं, माझ्या आधी लहान आहे ती. हा, माझ्या तिच्या आधी नाही करत. ओके. तिच्या लग्नामध्ये तू नाचणार आहेस. हा. ती सुट्टी घेणार ना 2 सुट्टी महिने. घेणार. आजच तिच्या आधी आजच माझ्या मला हिला सांगते, आलापिनीला म्हणे 4-5 ड्रेस तर नवीन घ्यावे लागतील वल्लरीच्या लग्नात, आणि मग तू इथेच राहिला महिनाभर. म्हटलं महिनाभर पुरेल का? 6 महिनेच ये. महिनाभर तरी आला की ये घरी राहायला, म्हणजे वैशाली मावशी मला हेच त्याच्यामुळे होऊन जातं. होऊन जातं. लास्ट मिनिटला प्लॅन कोण कॅन्सल करतं? कोण नाही. नाही. टॅटू कोण काढू शकतं? आम्हाला अजिबात टॅटू आवडत नाही, दोघी नाही लागली. लेट लतीफ कोण आहे? नॉट मी अँड बाय ऑल मीन्स. आता भांडणं झाली नाहीयेत, मला वाटलं आता ह्याच्यावर पण नाही, भांडणं तिला होऊ शकतात. मान्य आहे. खूपच हे क्लिअर आहे. शॉर्ट हेअर कोण करू शकतं? नाही, दोघी नाही. दोघी आम्ही कथक डान्सर असल्यामुळे आम्हाला असं जरा छान मोठे. आणि आणि आमच्या आया पण खूप तशाच आहेत की केस कापायचे नाहीत, वाढवायचे मला वगैरे. खूपच आवडतं का मला मोठी, म्हणजे मला तर खूपच आवडतं, तिलाही खूपच आवडतं. ओके.
आहेत म्हणजे आहेत. घरी अचानक प्राणी कोण घेऊन येऊ शकतं? प्राणी म्हणजे स्ट्रे किंवा असं डॉट. ओके. पण ऍक्च्युली तुला माहितीये का उलट आहे हे. हा हा आलापीने आमच्या सेटवर कुठलाही मांजर कुठलंही काय की वल्लरी घरी नाही वल्लरी घरी नाही. म्हणजे खरं तर माझ्या घरी खूप प्राणी पेट्स आहेत, म्हणून पण असं कुठेतरी पटकन दिसलं आणि त्याला घरी घेऊन येऊ, आय थिंक आलापीनी आहे, नॉट मी अँड हर. बरोबर. ओके. तुम्ही हा प्रश्न ऍक्च्युली वायफळच म्हणेन मी, पण तरी पण विचारते. तुला उत्तर माहिती आहे आधीच. हा. तुम्ही असा जॉब केला आहे का की तुम्हाला हेट किंवा तुला आवडत नाहीये तो? नाही. ओके. स्टील समथिंग फ्रॉम मॉल किंवा Steal. बाजार. You will not steal. आय विल आतलं नाही. लहान असताना नाही केलं. केलेल्या आहेत अशा गोष्टी. आई बाबांच्या पॉकेट मधून पैसे चोरलेले असतील तर. असं कधी वेळच नाही माझ्यावर आली. कधी वेळच Fortunate. बिकम अ फेमस युट्यूबर किंवा आर्टिस्ट. आर्टिस्ट दोघी, मी तू पण मी म्हण. युट्यूबर. I don't think so. ओके. सिक्रेट कोणाच्या पोटात लपून ठेवू शकत नाही कोण, आणि सगळे असं सांगायचे असं कोण करू शकत? एकमेकींना की एकमेकींना. एकमेकांना म्हणजे माझ्या पोटात कधी आहे हा. मला तिला सांगायचं नाहीये पण हा. नाही असं कोण असं आहे की जे पोटात सिक्रेट ठेवू शकत नाही असं आहे ना. हम्म. आय थिंक आपण दोघी नाही. नाही, आपण खूपच ठेवलंय. ओके. एखाद्यावरती क्रश आलाय की अरे छान आहे आणि सांगायचंय, पण त्या माणसाला सांगायचं की तिकडे बघू नकोस, पण तो माणूस नॉट मी अँड हर. म्हणते आलापीन इकडे, आलापीन हे बघ इकडे त्या बाजूला तुझ्या लेफ्ट साइडला डायगनली एक छान पूर्ण करते की छान मुलगा आहे बघू. वाव आला माझ्या कॅटेगरी मध्ये तू पण अशी आहेस? लहान आहे. मी पण लहान आहे मग. पण आजीची लहानाचं काय असो. यावरती आम्ही दोघे एकमेकांच्या टीम मध्ये जाऊ. ओके. खोटं बोललाय, खोटं बोलायचंय पण खोटं बोलता येत नाहीये. नॉट मी अँड हर. आलापीन. ओके. हे छान आहे. बिकम अ व्हायरल मीम. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट आता सुद्धा पॉडकास्ट मध्ये बोलताय पण Not me and her. मीम होऊ शकते असं कोण आहे? Not me and her. घाबरते का थोबड फोडील अजून काय काय मी खूप गोष्टी बोलते आणि मी बोलत विसरून जाते आणि आलापीन ते सगळं लक्षात ठेवते. म्हणजे हा. ती मला असं जाणीव करून अगदी. देते की तू हे खूप फनी बोलतेस. मला काही ओके. विचारत नाही. तुम्ही एखादी गोष्ट स्टुपिड केली, खूप स्टुपिड केली आणि त्याच्यावरती तुम्ही फेमस होऊ शकता. आय थिंक दोघी. मी तू पण मी. पण सध्या तुम्ही त्या करत नाही. चांगल्या नाही. गोष्टी करताय. ट्रॅव्हल पार्टनर किंवा ट्रॅव्हल फिरायला आवडू शकते आणि ही येऊ शकते अशी कधी पण. मी तू पण मी. मी दोघी. दोघी. कार सिकनेस कोणाला आहे? आमच्याकडे शी इज द ड्रायव्हर आय एम द पॅसेंजर. नेहमी हो. ऑलवेज. ऑलवेज शी ड्राईव्ह आय सिट बिसाइड. हा मग दुसरं काय आपण म्हणतो की शॉपिंगला गेल्यावर आय पे अँड शी होल्ड्स द बॅग्स. असं आमचं ठरलं. भारी आहे. जसं 2-3 गोष्टी अशा ठरलेल्या ठरलेल्या आहेत. आहेत. शी कुक्स आय डू द डिशेस. हा हे हे आपण आमचं ठरलं ठरलेलं आहे. त्याच्यानंतर असं आमच्या काही काही गोष्टी आहेत. आहेत. ओके. पहिलं भांडू कोण शकतं? नॉट मी. हर. फॅशन ट्रेंड कोण जास्त फॉलो करतं? हो, नॉट मी अँड हर. ओके. मी थोडी ओल्ड फॅशन असूच शकते. आहेस. असू शकते. पुढे फॅशन. ओके. हा फनी नाही म्हणता येणार, पण एखादा मेकअप प्रोडक्ट किंवा तुला जी आवडते गोष्ट काही असू शकते, आयफोन असू शकते, व्हिडिओ गेम्स असू शकतात, काही असू शकते, ती घ्यायला तुम्ही 3 दिवस लाईन मध्ये थांबू शकता. ते दोघी नाही. एवढे पेशन्स. एवढे patience नाहीयेत खरंय. क्रेडिट कार्ड मधून एखादी वायफळ गोष्ट विकत घेतलेली आहे का? किंवा कार्ड मधून? नॉट मी अँड हर. कुठली आहे ती? रिसेंट. असं नाहीये, पण ती काहीही वायफळ गोष्ट विकत घेऊ शकते. आम्ही ते तूही करू शकतेस. एकदा डीमार्ट मध्ये गेलो होतो आणि आम्हाला खरंच ऍक्च्युअली गोष्टी सामान घरात घ्यायला किराणा वगैरे असं सामान हवं होतं. वल्लरी स्टेशनरी मध्ये जाऊन ते एक बर्गरचं इरेझर असतं किंवा एक पिझ्झाचं इरेझर असतं, अशा गोष्टी, किंवा एक वॉन्डची पेन्सिल आहे ज्याच्या मागे पेन आहे, ज्याच्या मागे असं वॉन्डचं आहे आणि ऍक्च्युली ते पेन आहे, अशा गोष्टी. हे सगळं वल्लरी बघत बसली. मला स्टेशनरी आवडते यार. मला स्टेशनरी पण हे मला असं वाटतं की तिथपर्यंत ते जाऊच शकतं की
गोष्टी काहीतरी आणि त्या गोष्टी तुझ्याकडे अशाच पडून राहिल्या की तू हो. वापरल्यास मी वापरते पेन, मी वापरते. परवा वापरले तिने आणि हे झालं होतं 1-1.5 वर्षापूर्वी. तो परवा तिने मला फोटो पाठवला की मी फायनली पेन म्हटलं की आणि मी शिफ्ट होता म्हटलं होतं की नको ना आता घ्यायला, नवीन घरात ते पेन नको घेऊन जायला. ती म्हणली नाही नाही ते हवंय पण मी तेवढं घेतलंय आणि त्याही घरात तिने वापरली. घरी दादरला आल्यावर तिने कधीतरी आत्ता मी ते वाचवून ठेवलं होतं की हा. कसं वेळ आला. मांडतो पेन. आता कळलं मला ही का बोलली मी मऊ शकते. हा मी वाचवून ठेवलं. आता गरज पडल्यावर वापरू. स्टे अप ऑल नाईट. स्टे अप ऑल नाईट फॉर मूवीज, गेम्स, गप्पा. नॉट मी हर. म्हणजे आम्ही दोघी जागा राहू शकतो पण मला रात्री जागं राहताच येत नाही. म्हणजे हम्म. मी लवकर झोपते. आला नाही. मी आय एम अ नाईट पर्सन. नॉट मी हर. सॉरी ह्यासाठी पण मी प्रश्न विचारते. खाली पडलेलं अन्न कोण खाऊ शकतं? मी पण आणि आम्ही असं कसं 3 सेकंड रूल असं आम्ही दोघी होत. ओके. मगाशी विचारलेला हा प्रश्न पण डाय डुईंग समथिंग स्टुपिड. डाय डुईंग समथिंग स्टुपिड. नॉट मी हर. डाय डुईंग जरा जास्तच होतंय. पण म्हणजे शब्दशः अर्थ नको घेऊ. अरे खूप वा. भयंकर काहीतरी तू हा. करू शकतेस. नॉट मी हर. स्टुपिड करू शकते. ऍडव्हेंचरच नाही करू शकत. पण स्टुपिड आला मी करू शकते. नॉट मी हर. काही करू शकते. ती जेवढं कॉन्फिडेंटली बोलते ना की तू करू शकते आणि तू जर नाही बोललीस ना मी मारेल तुला असं वाटतं. सांगते त्याला. स्पेंड ऑल देअर मनी ऑन क्लोथ्स. दोघे होतो. दोघे. फोन कोण जास्त युज करतं? नॉट मी हर. आला मी. मी घाबरते. लेट्स गेट रिअल ओव्हर हिअर. डाय डुईंग समथिंग स्टुपिड. हाच तो चेहरा. ट्रेंड कोण फॉलो करतो जास्त इंस्टाग्राम वरती? दोघी पण नाही. पार्टी एन्जॉय करायला कोणाला आवडतं? नॉट मी अँड आला पण पार्टी पर्सन नाहीच नाहीच आहे. माझ्यामुळे थोडं ती बट नाहीच. पण नाही मी फार. खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते तुम्ही विसरलायत. नॉट मी अँड तिने पॉज घेतला. थांब. नाही पण विसरण्याच्या बाबतीत आपण हे खूप इम्पॉर्टंट काही गोष्टी असतील तर नाही विसरणार. मी खरं नाही विसरेल. इनफॅक्ट मी खूप पर्टिक्युलर आहे पण इन जनरल विसरणं विसरणं हे तू आहेस हे मी मान्य करते. आपण बाजारात चालतोय छान गप्पा सुरू आहेत पण तिला कोणालाही राग आला आणि तिथेच भांडायला सुरुवात केली. असं काही नाही झालं. आणि असं नाही म्हणत. घरी गेल्यावर आपण व्यवस्थित रीतसर भांडतो. आणि आमचं भांडण पण कसं असतं माहिती का? कसं तिला खूप डेप्थ नसते. भयंकर की मी म्हणते ही भेंडी आणि ही म्हणते मला ही वाली भेंडी हवी. एवढाच फरक असू शकतो. म्हणजे भयंकर खूप भांडण नाहीच झालं आमचं असं मोठं की बापरे. आम्ही तेच छान छोटी छोटी भांडणं म्हणजे आपण ती तर होऊ शकतात. रस्त्यावरती म्हणजे अचानक आवाज वगैरे वाढतो. आम्ही हसतो. आम्हाला भांडण झाली भयंकर असतो. आपण किती फालतू काहीतरी decide करतोय आपण. शाळा काम कोणीतरी असं स्किप केलंय आणि छान फिरायला गेले असं कोण करू शकतं? मी काम आय थिंक दोघी नाही. काम नाही, शाळा मला शाळा नाही आवडायची. म्हणजे मला शाळेत जायलाच नाही आवडायचं. मला शाळा आवडायची पण काम I don't think कोणी काम skip नाहीच होणार पण शाळा. हो शाळा. मी मी नाही शाळा. मला खूपच आवडायचं शाळेत. मी वा. म्हणजे मला आवडायचं मित्र मैत्रिणी. झाला आपला गेम. ह्याच्यावरून तुम्हाला काय वाटतंय आपण काय केलंय? आम्ही ह्या इंटरव्ह्यूच्या आधी असं ठरवलं होतं की लेट्स ट्राय अँड बी फ्रेंड्स आफ्टर द इंटरव्ह्यू. म्हटलं असंच बोलूया.